जोपर्यंत माझे पैसे मला माघारी मिळणार नाही तोपर्यंत यांची शेतजमीन माझ्याकडे राहील. तुझ्या बायकोवर हात उचलतोय आणि तू नुसता उभा आहेस. लाज नाही वाटत तुला? साहेब साहेब काय करणार साहेब? बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं यांच्याकडनं. फेडता येईना, हाताला काम नाही. साहेब, जाऊ द्या. आम्हा गरिबांना असा अपमान सहन करायची सवयच आहे, साहेब. आबासाहेब साहेब, बरं झालं येळेवर येऊन तुम्ही आम्हाला वाचवलं. लई उपकार झाले बघा तुमचे. आमच्या मालकांनी आम्हाला कामावरनं काढून टाकलं. कधी कधी असं वाटतं या गरिबी जगण्यापेक्षा ना मेलेलंच बरं. तुला काय वाटलं तू यांना कामावरून काढून टाकलं तर यांना कोणी कामावर ठेवणार नाही? तर मी ठेवून घेईन. निघेतून. तुझ्या श्रीमंतीचा माज इथे दाखवायचा नाही. निघ. जोपर्यंत हा सयाजीराव जिवंत आहे तोपर्यंत गरीब माणसावरती जीव देण्याची पाळी कधीच येऊ देणार नाही. तुम्ही चला माझ्या गाडीत बसा. जोपर्यंत तुमची सोय होत नाही तोपर्यंत माझ्या घरी राहा. माझ्या घरी काम करा. साहेब, ठेव. तरी वेडेपणा करू नका. चला तू पुढे बस बाळा. चला. अहिल्या, मुलं जरा लांब गेलेली चालत नाही ना तुला? काय करणार, प्रेम आणि सवय. आता मोठी झाली आहेत मुलं, कुठलीही परिस्थिती व्यवस्थित हँडल करू शकतात ते. मला आदित्यची काळजी नाही वाटत आहे. मग मला काळजी वाटते प्रीतमची. तो हल्ली असं का वागतोय मला काही कळतच नाहीये. म्हणजे आता परवा ड्रिंक्स घेऊन ऑफिसमध्ये आला आणि तमाशा केला. आज मला येऊन म्हणाला की आपल्या कंपनीची एक नवीन ब्रँच उघडायची आहे आणि म्हणून सगळेजण गेलेत. त्याचं नक्की काय चाललंय काही कळत नाही यारे. श्रीकांत, आपण प्रीतमला समजून घेण्यात कमी पडत नाही आहोत ना? तू नको काळजी करूस. हे बघ, त्याच्याबरोबर आदित्य आहे आणि पारू सुद्धा आहे. दोघेही त्याची व्यवस्थित काळजी घेतील. आपल्याला आता इथे बसून काय करायला हवं याचा विचार करायला हवा ना. लग्न 20 दिवसांवरती आलंय. लग्नाची तयारी लागायला नको का? हो. मग चला. बघितलंस, आपली मुलं जिथे जातात तिथे रमतात. पोचल्याचा फोन कोण करणार? अजून तोच विचार चालू आहे ना तुझा? तसं मोठं आहे, माणसं कमीच आहेत. या. साहेब, तुम्ही तर लई श्रीमंत दिसता. ए, पुन्हा हा शब्द माझ्या समोर उच्चारायचा नाही. पैशाने श्रीमंत झाला म्हणजे माणूस श्रीमंत झाला होय? हा? आणि हे वैभव, ही प्रॉपर्टी हे माझं नाही, त्यानं दिलंय मला. आणि म्हणूनच मी स्वतःला कधीच श्रीमंत समजत नाही. श्रीमंत माणसांना गर्व, अहंकार, मगरुरी असते, ज्याचा मला तिरस्कार आहे. म्हणूनच परत चुकून सुद्धा माझ्या समोर श्रीमंत हा शब्द उच्चारायचा नाही. साहेब, मला माफ करा. नाही म्हणजे
तुम्ही जे बोलताय ते बराबर असेल बे, पण समधीत श्रीमंत माणसं वाईट नसतात. वाईटच असतात, माझा अनुभव आहे. आणि आता तुम्हाला एका श्रीमंतानेच हाकललो, विसरला तोय. काय ओळखीचे आहेत काय? हा? नाही, बघून हसतेस म्हणून म्हणलं. नाही नाही, नक्की? ते आभा कुठल्या अनोळखी लोकांना घेऊन आलेत ना, मी पण तेच बघत होते. बर, चल आज चल. हो. स्मार्टफोन, वा, गरीब गरीब म्हणताय आणि फोन तर महागातले वापरताय. नाही साहेब, ते साहेब, माझं चुकलं. मी पुन्हा नाही येऊ शोभूत काढणार या घरात. मला माफ करा साहेब. अरे तू कशाला माफी मागतेस? माझ्या मुलीसारखी आहेस. आणि तुला भेटल्यापासून ना